नमस्कार रसिक श्रोते हो. शब्दांच्या दुनियेत आणि ज्ञानाच्या प्रवासात तुमचं मनापासून स्वागत. कधी मातीच्या सुगंधात दरवळणाऱ्या ग्रामीण कथा, तर कधी भविष्यातील स्वप्न साकारणारं तांत्रिक कौशल्य. आपण घेऊन आलो आहोत एक असं ठिकाण जिथे पुस्तकं फक्त वाचली जात नाहीत, तर ती काळजापर्यंत पोहोचवली जातात. तुम्ही प्रवासात असाल, विश्रांती घेत असाल किंवा काहीतरी नवीन शिकू इच्छित असाल, तर आमचे ऑडिओ बुक्स तुमचे सोबती बनतील. चला तर मग ऐकूया, शिकूया आणि समृद्ध होऊया. आमच्याशी जोडले राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. SG कथालय, गोष्टी आपल्या मातीतल्या. मैत्रीसाठी जीवाची आहुती. पावसाळा नुकताच संपला होता आणि रानात सगळीकडे हिरवळ दाटली होती. पिंपळगावातली सदा आणि बबन्या या दोघांची मैत्री म्हणजे गावचा चर्चेचा विषय. सदा स्वभावाने शांत आणि कष्टाळू, तर बबन्या थोडा मस्तीखोर पण मनाचा निर्मळ. दोघांची शेतं एकमेकाला लागून, त्यामुळे लहानपणापासून एकाच ताटात जेवणं आणि एकाच झाडाखाली सुस्तावणं हा त्यांचा नित्यक्रम. काही दिवसांनी सदाचं लग्न ठरतं. त्याच्या लग्नाची गडबड सुरू होते. बबन्या तर स्वतःच्या लग्नापेक्षा जास्त उत्साहात होता. सध्या तुझ्या लग्नात असा बँड लावणार की अख्ख्या तालुक्यानं बघितलं पाहिजे, असं तो म्हणायचा. लग्नाला अवघे 2 दिवस उरले होते. सदा आणि बबन्या जवळच्या शहरातून लग्नाचे कपडे आणि काही सामान घेऊन सायकलवरून परतत होते. संध्याकाळची वेळ होती आणि पावसानं पुन्हा जोर धरला होता. ओढ्याला अचानक पूर आला होता. गावाला जोडणारा छोटा पूल पाण्याखाली गेला होता, पण पाण्याचा अंदाज येत नव्हता. बबन्या, आजची रात्र शहरातच काढूया, पाणी लय वाढलंय, सदा भीतीने म्हणाला. अरे सध्या, उद्या सकाळी तुझी हळद आहे, घरचे वाट बघत असतील. मी हाय ना, काळजी नको करू, असं म्हणत बबन्याने सायकल सावरून पाण्यात पाऊल टाकलं. दोघे अर्ध्या पुलापर्यंत पोहोचले आणि अचानक पाण्याचा एक प्रचंड लोंढा आला. सदाचा पाय घसरला आणि तो बॅगसह पाण्यात वाहू लागला. बबन्या, वाचव मला, सदा ओरडला. बबन्याने क्षणाचाही विचार न करता पुरात उडी मारली. त्याने सदाचा हात घट्ट पकडला. सदाला एका झाडाच्या फांदीचा आधार मिळाला, पण पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की दोघांनाही बाहेर पडणं अशक्य होतं. बबन्याचा पाय पुलाच्या एका सिमेंटच्या खांबात अडकला होता. सध्या, फांदी घट्ट धर, सोडू नकोस, बबन्या ओरडून सांगत होता. पाण्याचा जोर वाढतच होता. बबन्याला जाणीव झाली की जर त्याने सदाला ओढून वर ढकललं नाही तर दोघेही वाहून जातील. बबन्याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पाय खांबात अडकलेला असतानाच पूर्ण ताकद लावून सदाला वरच्या दिशेला सुरक्षित काठाकडे ढकललं. सदा काठावरच्या गवताला पकडून वर चढला, पण त्याच क्षणी पाण्याचा एक मोठा लाटाचा तडाखा बसला आणि बबन्याचा हात सुटला. बबन्या, सदाची किंकाळी आसमंतात विरली. अंधाऱ्या रात्रीच्या त्या पुरात बबन्या कुठल्या कुठे वाहून गेला. सदा ओढ्याच्या काठावर बसून रात्रभर रडत होता, ओरडत होता, कारण ज्या मित्राने त्याच्या लग्नाचे स्वप्न पाहिले होते त्याने स्वतःचा जीव देऊन आपल्या मित्राचं हळदीचं घर वाचवलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी बबन्याचा देह खाली एका वळणावर सापडला. गावात सनई चौघड्याऐवजी शांतता पसरली होती. सदाच्या हाताला जी हळद लागली ती त्याच्या लग्नाची नव्हती, तर आपल्या मित्राच्या सरणावर वाहण्यासाठी त्याने माती हातात घेतली होती. आजही पिंपळगावच्या त्या ओढ्यावर लोक जातात तेव्हा त्यांना त्या 2 मित्रांच्या मैत्रीची आठवण येते. सदाने लग्न केलं, पण आजही त्याच्या घराच्या उंबरठ्यावर बबन्याचा फोटो आहे, ज्याच्याकडे बघून तो आजही म्हणतो, बबन्या, तू फक्त मित्र नव्हतास, माझा जीव होतास. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपला अभिप्राय कमेंट करून जरूर कळवा. तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि परिवाराला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.